नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण निघालोय नागपूरवरून एका खास प्रवासाला। आज आपण भेट देणार आहोत नागपूर जिल्ह्यातील रामटेक या सुंदर ठिकाणाला। रामटेक हे शहर नागपूरपासून साधारणतः 55 किलोमीटर असून येथे पोहोचायला साधारणतः 2 तास लागतो। रामटेक शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर चहूबाजूंचा निसर्ग तुमचे लक्ष वेधून घेतो। रामटेकमध्ये आकर्षणाचे केंद्र म्हणजे गडमंदिर। हे ठिकाण एका पहाडीवर असून येथे श्रीरामांचे मंदिर पाहायला मिळते। येथे पोहोचण्यासाठीचा रस्ता कमालीचा सुंदर असून दोन्ही बाजूनी दाट झाडी आणि खाली दिसणारा खिंडसी तलावाचा सुंदर नजारा मनाला आनंद देऊन जातो। टेकडीवर पोहोचताच उजव्या बाजूला प्राचीन सिंदूर बावडी पाहायला मिळते। खालून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत। टेकडीवर बनवण्यात आलेल्या किल्ल्याला 2 प्रवेशद्वार असून या किल्ल्यात लक्ष्मण मंदिर, श्रीराम मंदिर, वराह मंदिर, हनुमान मंदिर इत्यादी मंदिर पाहायला मिळते। अशी मान्यता आहे की वनवासाच्या काळात प्रभू राम इथे विश्रांतीसाठी थांबले होते आणि जवळच ऋषी अगस्त्यांचा आश्रम होता। स्थानिक भाषेत टेक म्हणजेच प्रतिज्ञा। असुरांपासून पृथ्वीला मुक्त करण्याची प्रतिज्ञा रामाने इथे घेतली होती, म्हणून या ठिकाणाला रामटेक हे नाव पडले। रामटेकचा इतिहास फार जुना आणि समृद्ध आहे। असं सांगितलं जातं की महान संस्कृत कवी कालिदास यांनी त्यांचं प्रसिद्ध काव्य मेघदूत लिहिताना रामटेकच्या याच निसर्गरम्य परिसराची प्रेरणा घेतली होती। याच मंदिराच्या भव्यतेमागे मोठा वाटा आहे तो नागपूरच्या भोसले घराण्याचा। 18व्या शतकात रघुजी भोसले आणि त्यांच्या वंशजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला आजचं भव्य रूप दिलं आहे। भोसले राजघराण्याचे अनेक सदस्य कट्टर राम भक्त होते आणि म्हणूनच रामटेकला त्यांनी विशेष महत्त्व दिले। आजही मंदिर परिसरात भोसले काळातील स्थापत्य कलेचा खुणा स्पष्टपणे दिसतात। दगडी बांधकाम, कोरीव खांब आणि प्राचीन शिलालेख जे या जागेच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतात। मंदिर परिसरामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण व हनुमानजीचे मुख्य मंदिर पाहायला मिळते। मंदिराच्या मागे गॅलरी बनवण्यात आली आहे, जिथून रामटेक शहराचं विहंगम दृश्य पाहायला मिळते। दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या थांब्याकडे म्हणजेच खिंडसी बॅकवॉटरकडे। रामटेकपासून हे अंतर फार नाही, अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे ठिकाण वसलेलं आहे। याच मार्गावर जैन मंदिर व कपूर बावडी हे 2 स्थळ पाहायला मिळते। जसं जसं आम्ही खिंडसी लेकजवळ पोहोचत होतो तसं तसं वातावरण शांत, हिरवगार आणि थंडगार होत गेलं। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत खिंडसी लेकच्या बॅकवॉटरला आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे ना। म्हणजे दूर दूरपर्यंत फक्त पाणी दिसत आहे आणि त्या साईडला आहे खिंडसी लेकचं जे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे होतात त्या साईडला होतात, म्हणजे डोंगराच्या पलीकडे। आता आपण ड्रोन उडवणार आहोत मित्रांनो आणि ड्रोन कसे व्ह्यूज कॅप्चर करते ते आता आपण बघणार आहोत। मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग। आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चला तर मग, बाय बाय।